नमस्कार. कसे बरे ना? बरेच असतील, मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता. हे बघा, आपल्याला बनवायचे आज हे फुटाणे होते. हे थोडे थोडे जमा झाले होते घरामध्ये. याची साल काढून घेतली मी, चांगले स्वच्छ केले आणि हे एवढे बदाम घेतले आणि एवढे काजू घेतले. तुमच्या घरात जे बी असेल ते तुम्ही टाका, सगळे ड्रायफ्रूट. म्हणजे माझ्या घरात एवढंच होतं तर मी एवढंच टाकते. आता आपण काय करू, हे फार मस्त पौष्टिक असते, याला सत्तू पण म्हणतात. आता याची रेसिपी करू आपण, फुटाण्याची रेसिपी. याला सत्तू पण म्हणतात आणि हे पौष्टिक असते छान. आणि मी करणार आहे हे गुळामध्ये. हे बघा, हा गुळ आहे, या गुळामध्ये करणार आहे. साखरमध्ये पण करता याला, पण गुळ आणि फुटाणे छान लागतात म्हणून मी हे रेसिपी गुळामध्ये करणार आहे. तर आपण हे थोडंसं जाडं भरडं आपण मिक्सरमधून काढून घेऊ. हे बघा, हे असे फुटाण्याचं मी थोडं जाड करून घेतलं आहे छान. आणि हे काजू बदाम पण मी असं बारीक करून घेतलंय. तर हे पण याच्यात टाकून घेऊ. हे बघा, हे सगळं बारीक करून घेतलं मी. आणि आता आपल्याला काय करायचं, हे कढईमध्ये गूळ टाकलाय, याच्यामध्ये टाकू तेल, टाकू थोडंसं, नाही तूप. हे गॅस मी सुरू केलेला आहे आणि याच्यात टाकू तूप 2 चमचे. हे बघा, हे टाकलं हे. आणि याला फक्त आपल्याला वितळून घ्यायचं आहे. हे बघा, हे छान वितळलेलं आहे, हे मस्त झालेलं आहे. याच्यात काही गाठ राहिली नाही आहे, मस्त झालेलं आहे. याच्यात आपण आणखी 2 चमचे तूप टाकू. हे बघा, हे परत हलवून घेऊ. छान झालेलं आहे. आता आपण गॅस कमी करू आणि हे आहे ना, हे फुटाण्याचं आणि हे काजू बदामचं आपण याच्यात टाकून घेऊ आणि याला मस्त एकजीव करून घेऊ. गॅस बारीक सुरूच आहे. बघा, हे छान एकजीव झालेलं आहे मस्त. हे बघा, गॅस बंद करू आपण. आणि हे या ताटाला तेल लावून घेऊ. या ताटामध्ये आपण हे काढून घेऊ. हे बघा, हे मी या ताटामध्ये ओतून घेतलं आणि हे या वाटीनं असं प्लेन करते. मस्त असं प्लेन करून घ्यायचं. हे असं दाबून हे छान पौष्टिक असते आणि हे खायला पाहिजे. आता श्रावण महिन्यामध्ये तळण सगळं गेलं, आता हे असंच खायचं आणि छान. हे बघा, पौष्टिक आहे हे मस्त. आजारी माणसाले तर हे द्यायलाच पाहिजे. माझ्या घरामध्ये ते फुटाणे पडलेले होते कधीचे, कोणी खात नव्हतं इथे तिथे, म्हणून मी त्याचं हे बनवते. आणि मी गुळामध्ये बनवले. हे साखरमध्ये पण बनवता, पण मी गुळामध्ये बनवलं. हे आता याचं थंड व्हायची वाट पाहू आपण 5 किंवा 10 मिनटं. हे गूळ आणि फुटाणे तर आपण खातोच. याच्यामध्ये काजू टाकले, बदाम टाकले, तुम्ही पण टाका जे तुमच्या घरी असेल ते. काजू, बदाम, पिस्ता जे असेल तुमच्याकडे ते टाका. आणि छान नाही, सत्तू पण म्हणता याला, सत्तू. आणि हे पण म्हणता. हे काही थंड झालं नाही अजून, पण आपण याला असं कापून ठेवू. मग हे गरम थंड झाल्यावर कापता येणार नाही. आपल्याला पाहिजे तशा वड्या पाडून घ्यायच्या याच्या. बघा, अशा पाहिजे तशा आडव्या उभ्या वड्या पाडून घ्यायच्या मस्त. आणि पौष्टिक असते बरं का खूप. हे फुटाण्याचे सत्तू, त्याच्यामध्ये काजू बदाम आणि गूळ आणि तूप, हे पावसाळ्यामध्ये मस्त खायलाच पाहिजे. तर आपण आता काढू याला. हे बघा, हे छान असं निघते. हे बघा,
आपल्याला पाहिजे तशा वड्या पाडून घ्यायच्या याच्या. आणि हे खूप पौष्टिक असते आणि छान असते. आणि असं बनवा, लहान मुलांना खायला द्या. लहान मुलं पण, त्यांना पण आवडेल. हे फुटाण्याचं सत्तू आणि त्याची मी बनवली बर्फी. अशी बर्फी तुम्ही पण करा, तुम्ही पण खा. हे बघा, हे अगदी छान झालेलं आहे. हे मस्त झालेलं आहे बघा. ते फुटाणे असेच इकडे तिकडे पडत होते, म्हणून मी त्याचा असा प्रकार केला. हे पौष्टिक आहे म्हणून मी केलं. फेकल्यापेक्षा पोटात गेलेलं बरं. आणि अशा प्रकारे मी हे तुम्हाला करून दाखवलं. खूप छान झालेलं आहे. हे फुटाण्याचं सत्तू हे खूप छान असते आणि हे छान झालं. गूळ, फुटाणे, काजू, बदाम आणि तूप हे खूप छान झालंय. आणि असं तुम्ही पण बनवा, तुम्ही पण खा. माझ्या व्हिडिओला हे जर आवडलं, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा बरं का.